धरी अवतार विश्वतारावया आत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्णावतार एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकारली ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी विठ्ठल धरी अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया आत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगनन हितपानि मंडनम मंडनानाम तरुण तुलसी मालां कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शुक्लां ब्रह्म विचार सार परमां आद्यां जगद व्यापिणीं विना पुस्तक धारिणीं भयदां जाड्यान्धकारापहं हस्ते स्फाटिक मालिकां च विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् धरी अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया आत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग येच्छ यावत भूतलावरती जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार व्हावा यासाठी आपला देह अखंड झिजवणारे पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा भगवान दत्तात्रयांचा अवतार कार्य सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवान नरसिंहाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने भजन मुकुटमणी वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य परमेश्वर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने
माळकरंजा गावातील सर्व भाविकांच्या विशेष सहकार्याने या ठिकाणी सुंदर असा भगवान दत्तात्रयाचा जन्म उत्सव आपण साजरा करत आहोत. त्यांना देवही म्हटलेलं आहे आणि संतही म्हटलेलं आहे. परमात्म्यानेच तिन्ही शक्ती एकत्रित येऊन जे अवतार कार्य केलं ते म्हणजे भगवान दत्तात्रय. संत रूपाने आले ना अवतार कार्य पूर्ण केलं. असं हे भगवान दत्तात्रयाचा जन्म उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये आपण साजरा करत आहोत. भगवान नरसिंहाचा देखील आपण जन्म उत्सव फार मोठ्या थाटामाटामध्ये करत असतो. परमात्म्याचा उत्सव साजरा करणं नामे आपलं जीवन कृतार्थ करून घेणे. विठ्ठला देवाचा उत्सव जन्म उत्सव आहे. तुम्ही मग आपलं काय आहे त्याच्यामध्ये? त्यांचा जन्म उत्सव साजरा करणं म्हणजे आपलं जीवन धन्य होणे. आपलं जीवन धन्य करून घ्यायचं ना. देवाचा जन्म उत्सव, संतांच्या पुण्यतिथ्या हे आपण जर साजरा केला तर त्यांचा तर वर्णन होणारच आहे, पण आपल्याला काय फायदा होणार आहे? तर आपलं जीवन पवित्र होणार आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आपण दरवर्षी हा उत्सव साजरा करतो. त्याचा उत्सव कोणी करायला नाही म्हणून आपण करतो का? भगवान दत्तात्रयाचा उत्सव, भगवान नरसिंहाचा उत्सव करायला कुणीच नाही म्हणून आपण करतोय का? असं नाहीये. त्याचा उत्सव सगळ्या संबंध जगामध्ये होत आहे. आपण करतो याचा अर्थ आपलं जीवन कृतार्थ व्हावं, आपलं जीवन पवित्र व्हावं म्हणून भगवान दत्तात्रयाचा उत्सव. विठ्ठला विठ्ठला. आणि असा आपण असा तसा साजरा करत नाही. तन मन धनाने एकत्रित येऊन शारीरिक कष्ट जरी पडले तरी आपण इथे येऊन उत्सव साजरा करत आहोत. किती थंडी आहे आता कडाक्याची. दिवसा वाटतं गरम होतं, पण रात्रीच्या वेळेला किती थंडी असती, तरी आपण उत्सव साजरा का करतो? उत्सव यासाठी करायचा आपलं जीवन कृतार्थ व्हावं. प्रापंचिक जीवनात आपण इतके व्यस्त झालेलो आहोत आणि इतके दुःख भोगावं लागतात, त्या दुःखातून कुठेतरी सुख मिळावं म्हणून परमार्थ करायचा. विठ्ठला. आता आपण प्रपंचात इतके बरबटलेलो आहोत. किती आपल्याला मिळालं, काय जरी मिळालं तरी आपल्याला समाधान नाहीये. आहे का समाधान? दरवर्षीप्रमाणे यावर्षी सोयाबीन झालं नाही म्हणून प्रत्येकाला दुःख आहे. नाही आलंच नाही, झालं नाही म्हणण्यापेक्षा आलंच नाही. आलं होतं तर ते जळून गेलं पाण्याने, इतका पाऊस झाला. अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं तरी माणसाला समाधान नाही, आणि कमी मिळालं तर समाधान नाहीच आहे ना, दुःखच आहे. किती मिळालं म्हणजे सुख मिळेल, किती वेळ मिळालं म्हणजे समाधान वाटेल? नाही हो. 10 20 50 बहे शत हुई हजार, तू लाख मंगेगी कोटी अरब खरब धरापति की चाज लगेगी. स्वर्ग पताल का राज करो तेरी तृष्णा तिथी आग लगेगी. पाहिजे पाहिजे पाहिजे, नाही का? किती मिळालं तरी पाहिजेच माणसाला, समाधान नाही. पण जे मिळवण्यामध्ये समाधान नाही ते मिळवावं का? जे मिळवण्यामध्ये समाधान आहे आपण ते मिळवत नाही. ज्या ठिकाणी आपल्याला काही मिळणार आहे त्या ठिकाणी आपण कसं तरी जातो, आणि माणसाला समाधान पाहिजे. कीर्तनाला यायचंय ना, उत्सवाला जायचं ना, चांगले कपडे घालून जायचं, चांगलं नटून जायचं. लोक कीर्तनाला यायचं म्हणल्यावर कसले तरी कपडे घालतात, तुटक्या चपला आणतात, गेली तर गेली. चांगले कपडे, चांगल्या साड्या घालून आलं पाहिजे, चांगले कपडे. देवाचा उत्सव आहे मग तो उत्सव कसा तरी साजरा करायचा का? जाऊ दे आता, फाटकं लुगडे तेच घालून जाते. नाही, देवाचा उत्सव आहे ना, मोठ्या थाटामाटामध्ये आलं पाहिजे, धोतर घातलं पाहिजे, नाही का? काय पकाबा, नटून आलं पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे. हा आनंद. आपण उत्सव साजरा करणं म्हणजे काय? त्याच्यामध्ये नटून थटून येणं. आणि लग्नाला जायचं म्हणलं मग
भया ती परवा साडी घेतलेली ती काढ बरं कपाटातली, ही नको, ही चांगली नाही. चांगली साडी काढणार, ती नेसणार, मग लग्नाला जाणार. काही ठेवलेले दागिने बिगिने काढणार, ते घालणार गळ्यामध्ये, लोकांना दाखवायचे असतात ना. मग काय दागिने ते मोहन माळण, कोणची माळ, अजून कोणची माळ असते ती ठुशी, ती असती तर गळ्याच्या जवळ असती, तिला ठुशी म्हणतात. मग सगळे नाना प्रकारचे अलंकार करायचे. सप्तामध्ये सुद्धा येताना नटून यायचं, अलंकार घालायचे. ते म्हणणार कोणी नेल्याव, आणि तिथं लग्नात नेत नाही का कोणी, तिथंही नेतातच ना. आपल्याला सांगून नेणार आहेत का? नाही. म्हणून परमार्थ करताना देखील नटून करावा, नाही तर कसं तरी यायचं गबाळ्यावानी. मग गबाळ्यावानी आल्यावर मग गबाळ्यावानीच सगळं मिळतं. मग चांगलं कसं मिळेल? कसे कपडे असे आपलं इस्त्री केलेले कपडे असावेत, नाही इस्त्री धुतलेले असे स्वच्छ कपडे असावेत. व मळका शर्ट, मळकी टोपी, अंगाव कसले तरी कपडे, सप्त्याला तर जायचे. त्याला काय होते? त्याला काय होते? देवाला देखील अशी घाणेरडी माणसं आवडत नाहीत. मग जे नीटनेटके येतात, फक्त त्यांचा भाव पाहतो. आपण म्हणतो देवाला काय कपडे पाहतो का देव? देवाला गरज नाही, आपल्याला आनंद वाटावा. देवाच्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं. मग कसले तरी कपडे घालून का? चांगले कपडे घालून जायचं, नटून जायचं. चांगली इरकलची साडी काढायची, विठ्ठला विठ्ठला, नाही तर मग ती याची काढायची पेशवाई. ती घडी एवढी एवढीच होती, पण साडी असते मोठी, आणि घडी एवढी एवढी होती ना, अंगावर आहे का नाही असं वाटतं, आणि भारदस्त दिसते असते ती साडी. तिचं नाव काय? पेशवाई. विठ्ठला विठ्ठला. एवढी स्वस्त नसती, थोडी महाग असते, 4-5 हजाराची असते ती. आपलं धोतर 500 रुपयाचं आणि शर्ट 500, नाही का? हजारात कार्यक्रम आपला. तसं माता माऊल्यांचं तसं नाही. तशा पद्धतीने जर नटून आलो आपण, तर देवाला देखील आनंद वाटतो. लक्षात ठेवा, देवाचा उत्सव साजरा करायचा आहे. विश्वाचा चालक मालक असणारा परमात्मा, तिन्ही शक्ती एकत्र येतात. त्या उत्सवाला जायचं म्हणलं मग नटून आलं पाहिजे. परमात्म्याचा उत्सव, संतांचा सोहळा करत असताना कसा तरी करायचा ना. आपण करतोय हा सोहळा, याच्यात नवल नाही. परमात्मा सोहळा करत असतो भक्तांचा. विठ्ठला विठ्ठला. परमात्म्याला उत्सव साजरा करत असताना, परमात्म्याचा त्याचा आनंद उत्सव साजरा करत असताना त्याच मोठ्या थाटामाटामध्ये केला गेला पाहिजे. तो आपण करत आहोत. अनेक वर्ष या ठिकाणी उत्सव साजरा करतात. सगळे समस्त ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन, पंचक्रोशीतली लोक एकत्र येतात आणि हा सोहळा साजरा करतात. देवाचा सोहळा आहे, संतांचा सोहळा आहे. तुमचा आमचा सोहळावा आहे फक्त. काय कळलं का? तुमचा आमचा काय होतो? सोहळावा होतो का? कसला सोहळावा आणि कसलं काय? काय होत नाही आपलं. चांगली पोर असली तर करतील काहीतरी चांगलं, नाही तर काही खरं नाही. संतांचा सोहळा असतो, देवाचा सोहळा असतो, आणि तो सोहळा साजरा करत असताना खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद मिळत असतो. या भूतलावरती संत महात्मे अवतीर्ण होतात ना, तर त्यांचा सोहळा होतो. देव प्रगट होतो, त्याचा सोहळा होतो. देव येतो, संत येतात, तुम्ही आम्ही बी येतो. पण येण्यामध्ये आपला सोहळा नाही आहे, तेवढ्यापुरता सोहळा करतात. मुलगा झाला म्हणून पेढे वाटतात, नाही का? हेल घालतात. आता हेल घालायची पद्धत राहिलीच नाही, तर घालतात हेल. आता हेल घालणंच संपलं. काय काय माता मावल्या म्हणते हेल म्हणजे काय असते, ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल. हेल घालणं म्हणजे ज्यांच्या घरी मुलगा झालाय त्यांच्या घरी घागरीने पाणी न्यायचं आणि त्या रांजणात ओतायचं तिकडे, त्याला हेल घालणं. हां, आता काय दवाखान्यात पाणी नेऊन ओतायचं होय?
सगळे जन्माला कुठे येतात? दवाखान्यात. घरी कोण येते? बाळांतीन कोण होते घरी? सगळे दवाखान्यात. मग काय दवाखान्यात पाणी न्यायचं होय तिथे? हेल घालणं. हा आता आनंद उत्सव साजरा का करायचा? त्याचं कारण आहे आपल्याकडची जी पापवृत्ती आहे, पाप निवृत्त व्हावं या हेतूने आपण हा उत्सव साजरा करतो. आपल्याकडून अनावधानाने अनेक पाप घडलेली असतात. त्या पापाचं क्षालन करायचं असेल ना तर संतांचं, देवाचं वर्णन केलं पाहिजे, तेव्हा आपलं पाप निवृत्ती होती. तुम्ही म्हणाल आपण कशावरून पाप? आपल्याकडनं अनावधानाने म्हटलं मी. जाणून बुजून करतो का मनुष्य पाप? जे करतात ते नीच वृत्ती काम करणारी मंडळी असतात. पण तुमच्या माझ्यासारख्याकडनं जर पाप करायचं म्हणलं तर मनुष्य 1000 वेळा विचार करतो. होतच नाही पहिली गोष्ट. पण चुकून जर आपल्याकडनं पाप घडलं तर ते पाप क्षालन व्हावं, ती पाप निवृत्ती व्हावी म्हणून देवाचं वर्णन करायचं. विठ्ठला विठ्ठला. अशा काही गोष्टीत की त्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला अपवित्रता येते. आणि देवाचं नाम हे पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानाव्यव्यः पिता. परमात्मा हा मंगलाचाही मंगल आहे आणि त्याचं नाम सगळ्यांचंही मंगल आहे. असा आहे परमात्मा आहे. देवाचं नाम मंगल आहे. देवासारखं नाम मंगल कुणाचंच नाही. म्हणून तो तुमचं माझं नाव कोणाचं ठेवलं जातं? देवाचं. ते देवाचं नाव मंगल आहे. त्या नावामध्ये मांगल्यता आहे. नाही तर ठकू अशी काही नाव आहेत. चिंट्या, बबड्या. नाव लक्ष्मी म्हणून त्याला काय म्हणायचं? बबड्या म्हणायचं. विठ्ठला विठ्ठला. नाव चांगलं ठेवलेलं असतं मायबापाने. रामदास नाही का, कृष्ण, अजून काय ना, लक्ष्मण, प्रकाश. काळा जरी असला तरी नाव त्याचं प्रकाश. दिवस त्याला बॅटरी नाही. हे तसं नाहीये, तुम्ही तसे नाहीत. पण काहींचं नाव प्रकाश असतं. त्याला दिवसा बॅटरी लावून बघावं लागतं. याला प्रकाश म्हणतात म्हणून नाही का. आपल्या नावामध्ये इतकी ताकद आहे. नाव का ठेवलं परमात्म्याचं? जेणेकरून परमात्म्याचं नाम आपल्या मुखात येईल म्हणून मुलांचं नाव ठेवायचं. का ठेवायचं? आपल्या मुखात यावं म्हणून. जे काही नाव असेल त्या नावाप्रमाणे जर बोललो ना तर निश्चितपणाने तो देव उभा राहतो. उदाहरण आहेत अनेक. मुलाचं नाव नारायण ठेवलं, मुलाला हाक मारली, पण आला कोण? परमात्मा आला. आजा मेळाने नाव कोणाचं ठेवलं होतं? मुलाचं नाव ठेवलं होतं नारायण. नारायणा नारायणा म्हणून हाक मारली. तो परमात्मा येऊन उभा राहिला. लक्षात ठेवा. अंतकाळाच्या वेळेला देवाच्या मुखाचं नाव यावं म्हणून, देवाचं नाव मुखात यावं म्हणून काय केलं जातं? तर देवाचं नाव ठेवलं जातं. अलीकडे काही नावं ठेवतात, चांगली नावं ठेवली पाहिजेत. गोदावरी, नर्मदा नाही का, सिंधू, कावेरी, सरस्वती, मनकर्णिका अशी नावं असायची पूर्वी. आता काय नावं असतात? काही नावं ठेवतात. आपण जसं पाहतो, जसं ऐकतो आणि त्या पद्धतीने आपण चालतो. म्हणून काय होतं, आपण इतकं लांब होऊन चाललेलं आहे आपल्या संस्कृतीपासून, आपल्या ध्येयापासून इतके लांब गेलेलो आहोत. म्हणून परिणाम असा होतो की ते शेवटच्या वेळेला देवाचं नाव येत नाही ना. मग देवाचं नाव येण्यासाठी मुखामध्ये म्हणून देवाचं नाव ठेवलं जायचं. त्या परमात्म्याच्या नावात इतकी ताकद आहे, त्या देवाच्या संतांच्या नावात इतकी ताकद आहे की त्या ताकदीमुळे जीव सहज तरून जातो. विठ्ठल. त्या नावामध्ये काय ताकद आहे? जिचं नाव गंगा आहे त्या नावामध्ये ताकद किती आहे? ज्ञानोबा म्हणतात किती गंगा जी आहे ते हिमालयातून निघती
आणि समुद्राला जाऊन तिला मिळायचंय, पण जात असताना ती एकटी जात नाही, अनेक लोकांचा उद्धार करते, अनेक लोकांची उपजीविका भागते, अनेक लोकांची ताण भागवते. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगेचं जे पाणी समुद्राला जाऊन मिळतंय ते जात असताना अनेक लोकांची ताण भागवलेली त्या पाण्याने. म्हणून गंगेचं नाव जरी घेतलं तर ती गंगा समोर आली पाहिजे आपल्या, नाही का. स्नान करताना देखील आपण नावं कोणाची घेतली पाहिजे? गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु असं म्हणत असताना आपण अंगावर पाणी घ्यायचं असतं. मेल्या मुडद्या म्हणून पाणी घ्यायचं नसतं, पण आपल्याला सवय लागली. आंघोळ करता करता देखील कोणाला तरी रागवतो आपण. आंघोळ करताना देवाचं नाव घ्यायचं असतात, नामस्मरण करायचं असतं. रामकृष्ण हरी जरी म्हटलं किंवा नुसतं वाचेने गंगा 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 जरी म्हटलं तर सकळ पाप आपले निघून जातात. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा. वाचे म्हणता गंगा सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा. वाचे सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा. सकळ पापे जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, नुसतं वाचेने गंगा गंगा म्हणायचं, त्यांनी काय परिणाम होईल? सकळ पापे किंवा सकळ दोष जाती भंगा. अनेक प्रकारचे दोष आहेत माणसाकडे, लक्षात ठेवा. ते दोष घालवायचा असेल ना, वाचेने गंगा गंगा म्हणा, अनेक पापे निघून जातील. हे तीर्थामध्ये स्नान करतो आपण, चंद्रभागा गोदावरी अनेक तीर्थ आहेत, भागीरथी गया प्रयाग अशी जी तीर्थ आहेत, त्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर काय होतं? पाप निवृत्ती होती. पाप. मग तुम्ही म्हणाल आपण आता तिकडं कधी जाणार? त्याच्यात पैसे लागतात, पैसे दिल्याशिवाय कोण नेते आपल्याला? फुकट कोण नेईल? काय कोणी महाराज असा काळ तीर्थे त्यांची इच्छा, तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ, तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ, तीर्थे त्यांची इच्छा त्यांची इच्छा तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ, तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ.
त्यांची इच्छा करीती नित्य काळ वावया सकळ निर्मळ आपणाशी तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्ठाचे भगवत भक्तांच्या मुळे तीर्थ देखील इच्छा करतात आम्ही निर्मळ व्हावेत म्हणून आपण तीर्थामध्ये स्नान करतो आपलं पाप शालन होतं मग तुम्ही म्हणाल त्यांचं कसं ते मलिन होतात तीर्थ गंगा यमुना सरस्वती अनेक तीर्थ आहेत त्यांना ज्या वेळेला मलिनता येते ना ते मलिनता आल्यानंतर ते तीर्थ कुठे जातात संतांच्या जवळ येतात तीर्थे तया ठाया तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया पर्व काळ पाया वसे संतांचे चरणी तीर्थ येतात संतांच्या जवळ का तीर्थे पर्व काळ अवघे पाया पे सकळ असे संत महात्मे असतात ते काय करतात त्या तीर्थांचा उद्धार करतात सर्वांना ज्ञात आहे गंगा यमुना सरस्वती या जेव्हा मलिन व्हायच्या त्यावेळेला संतांकडे जाऊन या पवित्र व्हायच्या असं सांगतात कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये तीर्थयात्रा करत असताना पुंडलिक त्या ठिकाणी येऊन थांबला आणि पाहिलं काळ्या कुट्ट झालेल्या 3 स्त्रिया त्या कुकुट मुनींच्या आश्रमात गेल्या आतमध्ये गेल्या त्यांना नमस्कार केला आणि तिथून बाहेर येत असताना दिव्य देह धारण करून आल्या त्यांनी पाहिलं पुंडलिकाने पाहिलं म्हणे तुम्ही जाताना काळ्या कुट्ट होता आणि आता येताना तुम्ही दिव्य देह धारण कसा केला तुम्ही कोण आहात ते म्हणले आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत मग तुम्ही पहिल्यांदा काळ्या का होता ते म्हणे तुमच्यासारखे पापी आंघोळ करतात ना आमच्यात आम्हाला मलिनता येते आणि ते पाप घालवण्यासाठी आम्ही या संतांकडे येतो विठ्ठल म्हणून संत महात्म्या भूतलावरती येतात ना तर विश्वाचा हे विश्व तारण्यासाठी खऱ्या अर्थाने येत असतात त्यांना यायची काय आवश्यकता आहे का महात्म्यांना या भूतलावरती येण्यासाठी त्यांना काही आवश्यकता नाही मग तुम्ही म्हणणार काय येतात भगवंताचं चिंतन करण्यासाठी येतात चिंतन करतात पण आपण चिंतन करत करत दुसऱ्यांनाही चिंतन करवतात आणि सगळ्यांना चिंतन घडवतात आणि एक दिवशी वेळ संपली की ते निघून जातात पण येतात ते जगाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे या भूतलावरती येतात विश्वाला तारून नेण्यासाठी विश्व हे लोक अनेक जीव मात्र अधोगतीला जात आहेत हे पाहून त्यांना दया निर्माण होते म्हणून ते भूतलावरती येतात आणि जड उज्जीवांचा उद्धार करतात विठ्ठल म्हणून असाच एक परमात्मा हे विश्वाचं भरण पोषण करणारा पण हे विश्व तारण्यासाठी एका भगवत भक्ताच्या उदरी आज प्रगट झालेला आहे प्रगट होणार आहे तो कधी झाला काय झाला हे सांगत असताना नाथ महाराज सुंदर वर्णन करतात नाथ महाराज म्हणतात ह्या विश्वाला तारून नेण्यासाठी
ह्या विश्वाला तारून नेण्यासाठी तो परमात्मा अवतीर्ण होतो. पण कोणाच्या उदरी होतो? जो त्याचा अनन्य भक्त आहे, की ज्याची इच्छा आहे की देवानी माझ्या उदरी यावं. आणि भक्ताची देवाची देखील अशी इच्छा असते की त्या भक्ताचं महत्व वाढावं, या हेतूने परमात्म्याने अवतार घेतलेला आहे. तो म्हणजे अत्री ऋषींच्या उदरी घेतलेला आहे. अत्री अनुसयाच्या उदरी हा भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. अनेक वेळा त्यांनी तपश्चर्या करून परमात्मा हा प्रसन्न करून घेतला होता. पण या अवताराबद्दल असं सांगितलेलं आहे की हा परमात्मा देवाला अभिमान सहन होत नाही. भक्ताला झालेला अभिमान देवाला सहन होत नाही. त्याचं निराकरण करावं आणि जगाचा उद्धार करावा, यासाठी देवाने आजचा अवतार घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल देवाने कोणाच्या उदरी घेतायत अवतार? अत्रिय आणि अनुसयाच्या उदरी. का अवतार घेतायत? या धर्माला जेव्हा ग्लानी येते, धर्म संकटात असतो, त्यावेळेला देवाला अवतार घ्यावा लागतो. ज्या वेळेला लोक देवदेव करत नाहीत, देवाचं भजन करत नाहीत, नामस्मरण करत नाहीत, त्यावेळेला मग काय होतं? मोडी येले यज्ञ, राहिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभेने. यज्ञ होऊ देत नाहीत, कीर्तन करू देत नाहीत. अशा वेळेला परमात्म्याला यावं लागतं. देवाचं नाव घेणाऱ्याला सोपी गोष्ट नाही, अनेक त्रास होत असतो. दिला असे त्रास ऋषी मुनी सर्व, दिला 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 असे त्रास ऋषी मुनी सर्व, न पूजिता न पूजती तेव्हा देवा कोणी. देवाची पूजा कोणी करेना. ऋषी मुनींना त्रास दिला, यज्ञ यागाती कर्म करू देईनात. मग अशा वेळेला देवाला सहन होत नाही. मग देव काय करतो? देव प्रगट होतो. मग कधी संतांच्या रूपाने प्रगट होतो, कधी स्वतः अवतीर्ण होतो. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी जो अवतीर्ण होणार आहे तो संतांच्या रूपाने आलेला आहे. धरी अवतार विश्वतारावया, अत्रीची अनुसया गरोदर. ती वेळ कोणची होती, काळ कोणचा होता हे सांगत असताना नाथ महाराज म्हणतात, ऋतू काळ हेमंत, नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष. महिना कुठला आहे? मार्गशीर्ष महिना. तिथी पौर्णिमा तिथी आहे. आणि उत्सवाचा जो काळ आहे, गुरुतो वासर उत्सव काळ. अनेक भागाभागामध्ये कोणी सकाळी सकाळी उत्सव करतात, कोणी माध्यान्ह काळी करतात, आणि काही लोक सायंकाळच्या वेळेला करतात. गुरुतो वासर उत्सव काळ सायंकाळच्या वेळेला करावा अशी पद्धत आहे. मग असा जो परमात्मा आहे तो अवतीर्ण होतो. पण येत असताना परमात्मा हा, तो परमात्मा जो अवतीर्ण होणार आहे, जो परमात्मा संतांच्या रूपाने येणार आहे, या ठिकाणी त्यांना संत देखील म्हटले आणि भगवान देखील म्हटले. विठ्ठल विठ्ठल कारण संत रूपाने आल्यामुळे त्यांना योगी भक्त संत असं म्हटलेलं आहे. आणि भक्त करुणाकर असा असणारा परमात्मा आपल्या या मृत्यू लोकामध्ये पृथ्वीवरती चित्रकूट पर्वतावरती त्या मंदाकिनीच्या किनाऱ्यावरती अत्री अनुसयाच्या आश्रमामध्ये अतिशय फार भगवान परमात्म्याने तो अवतार कार्य करत असताना लक्षात ठेवा, कुठे देवाचं प्रागट्य झालेलं आहे अनेक ठिकाणं सांगितल्या जातात. पण माहितीप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे
मध्य प्रदेशमध्ये चित्रकूट पर्वतावरती मंदाकिनीच्या तीरावरती अत्री अनुसयाचा आश्रम आहे. फार सुंदर आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये आश्रमाच्या समोर मंदाकिनी वाहते. फार छोटं तिचं रूप आहे, पण मंदाकिनी कधी आटत नाही, लक्षात ठेवा. बाकीच्या काही नद्या आटतात, उन्हाळा झाला की तिच्यामध्ये पाणी राहत नाही, पण मंदाकिनी अशी आहे, ती सतत वाहते. परमात्म्याच्या प्रागट्याचं स्वागत करण्यासाठी ती तिथं आलेली आहे. अत्री आणि अत्री अनुसयाच्या आश्रमाच्या मध्ये त्या ठिकाणी राहिलेली आहे. तिथे समोरच आहे, तिचा मोठा झरा आहे, असं पाणी असं बाहेर पडताना दिसतं आपल्याला. पाहिलं असेल, गेला असतील कोणी लोक. अतिशय सुंदर आश्रम आहे, मोठा आश्रम आहे. भगवान दत्तात अत्री आणि अनुसयाचा आश्रम फार मोठा आहे. असं आहे, तिथं जी ध्वनी पेटलेली ना, ती कधी पेटलेली सांगता येत नाही, पण ती तेवत असणारी ती ध्वनी आजही तिथं पेटलेली आहे. सगळं तिथं असं झाकून ठेवलेलं असतं, पण त्याच्यामध्ये ती ध्वनी धूर निघत असतो. पहा, लक्षात ठेवा. ती परमात्म्याचं असं असणारं लीला आहे, लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला या मृत्यूलोकामध्ये पाप वाढत असतं, पुण्याचा क्षय होतो, त्यावेळेला देव अवतार घेत असतो. विठ्ठला विठ्ठला तो परमात्मा या भूतलावरती येत असताना हा सगळ्या गोष्टींना, ऋषीमुनींना त्रास होतो. हे झाल्यामुळे परमात्मा येत असतो. पण या वेळेला काय आगळी वेगळी घटना घडली होती. ती म्हणजे अशी, या अनुसया मातेची कीर्ती सबंध पसरली होती जिकडे तिकडे. सबंध ज्या त्या भागामध्ये अनुसया मातेचं वर्णन चाललं होतं, कारण तिच्यासारखी महान पतिव्रता कोणी नव्हती. आणि ही कीर्ती वैकुंठामध्ये पोहोचली. लक्ष्मी आईसाहेबांना भगवान विष्णू म्हणतात, अगं ऐकलंस का, मृत्यूलोकामध्ये फार मोठी तपस्वी आणि महान पतिव्रता आहे. म्हणले, देवा तुम्ही म्हणता, आमच्याशिवाय कोणी पतिव्रता नाही. यांना गर्व झाला होता. कोणाला? ऐकताय का? तिकडे नका बघू, मी तुम्हाला विचारतोय. फार मोठा गर्व झाला होता. आणि म्हणून परमात्मा म्हणले, असं आहे का देवा, आमच्याशिवाय कोण पतिव्रता आहे? तेव्हा देव म्हणतात, अगं खाली जाऊन पहा, की ती फार मोठी अनुसया माता जी आहे, ती फार महान पतिव्रता आहे. असं म्हटल्यानंतर चटकन ध्यानामध्ये आलं. म्हणले, नारद महर्षी तर आले असते तर त्यांनी आपल्याला सगळं सांगितलं असतं. काही न वेळ लागता तेवढ्यामध्ये नारद महर्षी समोर आले. नारायण, परमात्मा समोर देवाला नमस्कार केला, आईसाहेबांना नमस्कार केला. लगेच नारदांची पूजा केली आईसाहेबांनी. नारदा, मी आत्ताच तुमचं चिंतन केलं, तुम्ही हजर आहेत आई, म्हणून तर मी आलोय. समोर आले, पाहतायत त्यांना, यथोचित पूजा केली. नारदांची पूजा केल्यानंतर आसन दिलं बसायला. म्हणले, नारदा काय चाललंय, कुठं काय काय आहे का नाही काही माहिती? म्हणले मृत्यूलोकामध्ये एक महान तपस्वी असणारी महान पतिव्रता आहे. काय नाव म्हणले तिचं? म्हणे अनुसया माता. नारदा तुम्ही म्हणता? हो आईसाहेब. एवढंच नव्हे, तुमच्या तिघींचेही पुतळे तिने तिच्या डाव्या पायात बांधलेले आहेत. इतकी महान पतिव्रता आहे म्हणले. मग तर काय तळपाय जगात मस्तकात, आमच्याशिवाय कोण पतिव्रता आहे असं म्हणल्यानंतर मग नारदांनी असं सांगितल्यानंतर नारद तिथून निघून गेले. ते गेले कैलासामध्ये. कैलासात गेल्यानंतर नारद महर्षी आल्यानंतर लगेच भगवान शंकर आणि पार्वती आईसाहेब म्हणतात, काय नारदा, कुणीकडे येणं केलं? काय कुठे काय चाललंय म्हणले, काही माहिती आहे का? तेव्हा नारद महर्षी म्हणतात, देवा मृत्यूलोकामध्ये फार मोठा
जय जयकार चालू आहे म्हणजे कोणाचा? महान तपस्वी असणारी जी अनुसया माता, तिची फार सगळीकडे कीर्ती आहे आणि फार महान पतिव्रता आहे म्हणले ती. असं आमच्यापेक्षाही आईसाहेबांना म्हणल्यावर तुमचे नाही, तुमचे तिघींचेही ब्रह्मदेवाची पत्नी पार्वती आणि लक्ष्मी, तुम्ही तिघींचेही पुतळे तिने पायामध्ये बांधले, डाव्या पायात बांधलेत. एवढी महान, आमच्यापेक्षाही तिचं तप नष्ट करण्यासाठी, पातिव्रत्य नष्ट करण्यासाठी नारद महर्षी तर निघून गेले. मालकाला सांगितलं तिचं पातिव्रत्य नष्ट करून या तुम्ही. मग भगवान विष्णू, महादेव आणि ब्रह्मदेव हे तिघही एकत्र आले आणि यांनी प्रत्येकीने आपापल्या मालकाला सांगितलं त्यांचं जाऊन पातिव्रत्य नष्ट करा. एकत्रित आले. म्हणले कुठे जायचे? म्हणले खाली जाऊन अनुसयाचं पातिव्रत्य नष्ट करायचं असं आपल्याला सांगितलंय म्हणले. मग म्हणले बरोबर आहे तुमचं, पण आता हे देव असल्यामुळे ते म्हणले आपल्या भक्तांचा महिमा आपणच वाढवायचा आहे. अनुसयाचं पातिव्रत्य जे आहे ते कसं आहे, त्या भक्ताचं पातिव्रत्य कसं आहे हे सिद्ध करण्यासाठी देव निघाले. आणि ते आल्यानंतर देवाच्या त्या आईसाहेबांच्या दरबारामध्ये अत्रेय अनुसयाच्या आश्रमामध्ये आले आणि भिक्षान देही असं म्हणून आवाज दिला. त्यावेळेला अनुसया माता बाहेर होती. पाहिलं कोण आहेत, तर तिन्ही देव आहेत असं आख्यानामध्ये सांगितलेलं आहे. देवाने समोर म्हटले आम्हाला भिक्षा पाहिजे, म्हणून त्या आतमध्ये गेल्या त्या भिक्षा आणण्यासाठी. त्यांनी पाहिलं, म्हणे अशी भिक्षा नाही पाहिजे, आम्हाला भोजन पाहिजे, आणि तेही तुमच्या अंगावरती कपडे नसताना दिगंबर अवस्थेत आम्हाला ते अन्न भोजन पाहिजे. असं महिन्यानंतर आपल्या पातिव्रत्याच्या तपावरती अंतःकरणामध्ये परमात्म्याचं स्मरण केलं आणि आतमध्ये घरामध्ये गेल्या आणि आतमधून येऊन बाहेर देवाच्या समोर त्यांच्या अंगावरती आपल्या पतीचं तीर्थ घेऊन ते टाकल्यानंतर ते सगळे बालकं झाली. त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून ती बालकं झाली. त्यांना यथोचित अन्नदान तर दिलंच, त्यांना स्तनपान केलं आणि पाळण्यामध्ये झोपी घालून अंगाई गीत गाऊ लागले. लक्षात ठेवा, असे दिवसांदिवस जाऊ लागले. असं आहे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नसावं असं कुठल्याही पतिव्रतेला वाटत असतं. म्हणून इथे या तिघींनाही वाट लागलं, पण हे बरेच दिवस झालं गेलेत, हे आले कसे नाहीत. म्हणून विष्णू पत्नीने फोन लावला. कुणाला? कैलासात फोन लावला. रेंज लगेच सापडली. तिथं काय टावरच टावर हो. हा 5Gचं होतं टावर. हा साधं नव्हतं. हा अशा पद्धतीने फोन लावला. म्हणले अहो तुमचे आले की नाही? म्हणले अजून काय नाही आले म्हणे. तिघी एकत्र आल्या. आता काय करायचं म्हणले, बरेच दिवस झालं गेलेत. म्हणून आल्या. आला तो दिवस, तो ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी या दिवशी आल्या त्या, आणि शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी त्या दिवशी तिथे आल्या. आश्रमात डोकावून पाहू लागल्या तर कुठे काही दिसण्यात. एक समोर पाळणा होता, तो पाळणा दिसला आणि त्या पाळण्यामध्ये तिघही दिसले. म्हणजे हे तर बालकं झाली आहेत. आणि म्हणून मग तिला विचारू लागले आमचे बालकं कुठे आहेत? म्हणे हे काय, हे बालक आहेत तुमचे, घ्या निवडून म्हणे कोणचे कोणचे आहेत. ज्याने त्याने आपले आपले घ्या म्हणे. यांना अहंकार होता. लक्ष्मी आई साहेब पुढं आल्या. अनुसया माता म्हणतात घ्या तुमचे कोणचे मालक आहेत. लक्ष्मी मातेने विचार केला, आपण आपले मालक म्हणून उचलले, बाबा शंकर बाबा जर आले तर काय करायचं म्हणले. तुमचं पातिव्रत्यावरच्या तपामुळे ओळखा म्हणले तुम्ही. आता अभिमान सोडून दिला आणि अनुसया मातेच्या चरणी प्रार्थना करून म्हणतात आमचे आमचे मालक आम्हाला द्या. त्यावेळेला म्हणतात हो
तीर्थ घेतलं, त्यांच्या अंगावरती टाकलं, देवांना प्रार्थना केली. देव तिघही मोठ्या स्वरूपात प्राप्त झाले. आणि प्राप्त झाल्यानंतर अनुसया मातेला आणि आत्री ऋषींना विचारतायत, तुमची काय इच्छा आहे सांगा. तेव्हा आत्री ऋषी आणि अनुसया मातात, तुम्ही तिघही एका स्वरूपात माझ्या इथं राहावेत अशी माझी इच्छा आहे. आणि जो दिवस होता तो आजचा दिवस आहे. सगळ्यांना फुले द्या. अभंग म्हटल्या जाईल. अभंग म्हटल्यानंतर फुलं टाकण्यात येतील. हां जाग्यावर फुलं, इथं यायचं आणि फुलं टाकायची, फेकायची नाही. अभंग म्हटल्या जाईल. आणि तो परमात्मा असणारा कसा प्रगट झाला. सगळ्या शक्ती एकत्र झाल्या. तिन्ही शक्ती कोणच्या विष्णू शक्ती, शिवशक्ती आणि ब्रह्माशक्ती ह्या तिन्ही एकत्र स्वरूपात झाल्या. आणि आत्री आणि अनुसया मातीची जी इच्छा होती त्या इच्छेप्रमाणे तिघही एकत्र येऊन या ठिकाणी तो अवतार झाला. तो भगवान दत्तात्रयाचा अवतार. म्हणून सर्वांनी माझ्या मागे अभंग म्हणायचा. धरी अवतार विश्वतारावया, हरे अवतार विश्वतारावया, हरे अवतार विश्वतारावया, त्रिज्यानुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर उत्सव काळ, गुरु तो वासर उत्सव काळ, ऋतुकाळ हेमंत नक्षत्रे रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार कारणे, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी,